सावंत साहेब, 2 दिवसापूर्वी एक हाय व्होल्टेज बैठक पार पडली, अशा सगळ्या सोशल मीडियात ते फोटो आले. तुमची बैठक वेगळ्या कारणासाठी होती असं देखील बोललं जाते. पण हे नेमकं व्हायरल करणारे कोण आहे? ठीक आहे, व्हायरल होऊ द्या, परंतु विरोधक इतके घाबरलेत का? अशी काही परिवर्तन विकास आघाडी होत असेल तर विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकले का? आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही भेटू शकता, कोणी भेटू शकतो, गोड खाऊ शकतो. मग ह्या गोडमध्ये तिखट मासाळ टाकणार आहे तरी कोण? त्या दिवशी जो फोटो व्हायरल झाला त्याबद्दल तुम्ही आम्हाला जी विचार न करता, सगळेच जण आम्ही फराळच्या कार्यक्रमासाठी दिवाळीनिमित्त एकत्र आलो होतो. त्या कार्यक्रमामध्ये कर्जत तालुक्याबद्दल विकास कामाबद्दल चर्चा त्या ठिकाणी झाली, अनौपचारिक गप्पा त्या ठिकाणी झाल्या. आणि येणारे जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, पंचायत समिती इलेक्शन असेल, त्या संदर्भात चर्चा झाली. पण कुठली आघाडी का काय असं कुठलंही त्या ठिकाणी झालं नाही. आणि जर गुप्त बैठक करायची असेल तर ते काय व्हायरल फोटो होणार नाही. ती गुप्तच बैठक असते. फक्त येणारं इलेक्शन आपण एकत्र मिळून लढूया सगळे मिळून, असं एक चर्चा त्या ठिकाणी झाली. पण अजून कुठली अशी आघाडी काय असं कधी त्या मिटिंगमध्ये काही झालं नाही. फक्त फराळाचा एक कार्यक्रम होता, त्या निमित्ताने सगळेच जण आम्ही एकत्र आलो होतो. आपलं टार्गेट देखील शिंदे गट आहे आणि इतर काही पक्षांचं टार्गेट देखील शिंदे गट आहे. हे सगळे असे ज्यांना शिंदे त्यांच्या विरोधात परिवर्तन विकास आघाडी ही होणार आहे का, किंवा असं काही शिस्त आहे का? बघा, सर्वसामान्य जनतेच्या मनात जी गोष्ट असेल ती येणाऱ्या दिवसामध्ये होईलच. मग ती परिवर्तन आघाडी होईल का अजून कुठली आघाडी होईल मला माहीत नाही. पण एक प्रभाव या कर्जत विधानसभेमध्ये नक्कीच आहे की त्यांच्या विरुद्ध, शिंदे गटाच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एक व्हावं. आणि येणाऱ्या या सगळ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आपण त्या लढाव्यात, असा एक मतप्रभाव या सर्वसामान्य माणसांमध्ये आहे. उद्याच्या काळात राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा अन्य पक्ष एकत्र येत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची काय तुमच्यापर्यंत फीडबॅक, काय भूमिका आहे? एकत्र यायला पाहिजे का विरोध आहे काहींचा? बघा, आम्हीचा पक्ष आदेशाने चालणारा पक्ष आहे. आणि एकदा आमच्या संघटनेने जो निर्णय घेतला तर तो सर्वसामान्य शिवसैनिक गाव पातळीवरचा तो अंमलात आणतो. आणि आज तर या विधानसभेमधल्या प्रत्येक माणसाची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन इलेक्शन लढलो तर येणाऱ्या ताकदीने आपण लढू शकतो. त्यामुळे असं कुणामध्ये आमच्यामध्ये मतप्रवाह नाही की सगळ्यांनी ठरवलं आहे की एकत्र येऊन आपण जे आपले समविचारी आपल्याबरोबर पक्ष आहेत, महाविकास आघाडी तर आम्ही आहेतच, पण अजून कोण जर येत असतील तर एकत्र येऊन येणाऱ्या दिवसामध्ये आपण ज्या इलेक्शन नगरपालिकेचं पहिले लागेल तर पहिले नगरपालिका, नंतर पंचायत समिती, झेडपी इलेक्शन ना एकत्र येतं आम्ही लढवायचा एक सर्वांनी मिळते ठराव केलेला आहे. इतकं मोठं आव्हान तुम्ही शिंदे गटाचं समजता का तुम्ही सगळे एकत्र येता, एक शिकार करण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येता, असं काय आहे का? काय शिकार करण्यासाठी एकत्र येण्याचा विषय नाही आहे. आज कर्जत खालापूरच्या मतदारसंघातलं आपण सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत. शिंदे गटाच्या विरुद्ध आमची लढाई नाही आहे. आज आम्हाला लढत असताना आमची लढाई सर्वसामान्य जनतेला आम्ही काय देऊ शकतो. आम्हाला काहीतरी पाहिजे तर सुधाकर गारेंनी पण आमदारकीचं इलेक्शन लढलेलं आहे, नितीन सावंतनी पण आमदारकीचं इलेक्शन लढलेलं आहे. आता हे इलेक्शन हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आहे. आणि जे कार्यकर्ते जनतेच्या मनात आहेत तेच आम्हाला फक्त हे करायचं आहे. आमची लढाई शिंदे गटाविरुद्ध आहेच, तर शिंदे गट समोर असेल शिंदे गटाविरुद्ध सर्व आम्ही लढू. जे जे आमचे समविचारी पक्ष आमच्याबरोबर एकत्र येतील त्यांना एकत्र घेऊन जो समोर जो कोण असेल ही विचाराची लढाई ते आम्ही लढू. त्यांच्याकडून ह्या सगळ्या परिवर्तन विकास आघाडीवर टीका होते, अद्यापर्यंत जाहीर नाही, परंतु खासगीत बोललं जातं की त्यांनी कितीही परिवर्तन विकास आघाडी करू द्या पण हे सगळे एकत्र याचं मनोबल खऱ्या अर्थाने होणार नाही असंही बोललं जातं आहे. बघा, परिवर्तन आघाडी झाली आणि आम्ही एकत्र लढलो. ज्या टायमाला नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा त्याचं उत्तर हे तुम्हाला सर्वांना मिळणारच आहे. पण आज असे कुठल्याही प्रकारची आज तरी चर्चा नाही. मला सांगा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबतीत आता कर्जत तालुक्याच्या बाबतीत बोलतो आपण, इथल्या जागांच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा यांची नेमकी तयारी कशी आहे? किती जागांवर तयारी? तुमच्या बैठका सगळ्या बंद काळात पार पडल्यात विभागवार? या ठिकाणी 6 जिल्हा परिषद आहेत, 12 पंचायत समितीचे वॉर्ड आहेत. 6 जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद वाईज पंचायत समिती आमची मीटिंग त्या ठिकाणी झाल्या. जसं इलेक्शन डिक्लेअर झालं त्यानंतर आमचे पूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग त्या ठिकाणी झाला. या ठिकाणी 3 आदिवासी समाजाचे वॉर्ड ठिकाणी राखीव आरक्षित आहेत, एक OBC आहे, 2 ओपन लेडीज या ठिकाणी वॉर्ड आहेत. हे 6 ठिकाणी
आणि 12 पंचायत समितीवरती कसं लढायला पाहिजे आणि का उमेदवार कुठे कोण आहेत हे पूर्णपणे पक्षाकडे प्रत्येक पंचायत समितीवाईज जिल्हा परिषद प्रत्येक 2-2, 3-3 जणांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. विधानसभेच्या नंतर चांगली तुम्ही झुंज दिली, परंतु जनतेचा आता मात्र झालेल्या चुका जनता आता चूक सुधारेल असं तुम्हाला मोठा आत्मविश्वास आहे का? आता तरी बाबा आम्हाला यश मिळेल, ठीक आहे, मागच्या वेळी जे झालं ते झालं, परंतु जनता आमच्या सोबत आहे. त्यांचं तर म्हणणं आम्ही विकास केला आहे, जनता आमच्या सोबत आहे, परत एकदा आम्हालाच विकासाला मत देतील. पण असं चित्र आहे का ॲक्च्युली ग्रामीण भागात, शहरामध्ये? तुमच्याकडे कॅमेरा आहे, या मतदारसंघामध्ये तुम्ही आमच्याबरोबर आलात तरी आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. त्याच रस्त्याची 1 वर्षापूर्वी हे रस्ते म्हणजे काय हो ॲक्च्युली हा धंदा आहे आज की झाला आहे. तेच काम करायचं, ते वर्षांनी देऊन काम करायचं. या कर्जत मतदारसंघामध्ये त्या टायमाला इलेक्शनच्या पिरियडमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीवरती बोलूच. एवढ्या दिवस नितीन सावंत तुम्हाला मावळा होता, आज वेगळा नितीन सावंत तुम्हाला याच्या पुढे भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीने पण दिसेल. पण आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची लढाई आहे आणि ती लढत असताना सर्वसामान्य कार्यकर्ते जे सांगतील त्यानुसारच येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही सामोरे जाऊ. प्रचंड चित्र वेगळं असेल यावेळी, म्हणजे काय उद्धव ठाकरे हा आक्रमक असणार ते गट, तो का विषय नाही आहे. परिवर्तन विकास आघाडी झाली सुदैवाने तुमच्या, तर ती पण अगदी आक्रमक असेल, सगळे एकत्र तुम्ही, पण चित्र मात्र यावेळी निकाल वेगळे असतील. जर परिवर्तन आघाडी झाली तर 6 जिल्हा परिषद वार्ड आणि 12 पंचायत समिती. मला असं वाटत नाही की एकही ठिकाणी आम्ही कुठेतरी हरू शकतो. खालापूर तालुक्याच्या बाबतीत कंटिन्यू करा. कर्जत नगरपालिकेमध्ये 1 नगराध्यक्ष आणि 21 नगरसेवक आहेत. या सर्वच ठिकाणी जर परिवर्तन आघाडी म्हणून जे काय आमच्याबरोबर येतील ते सर्वजण एकत्र येऊन आम्ही लढलो तर एकीचं बळ काय असतं हे तर प्रत्येकाला माहीतच आहे. आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात जे आहे, ही परिवर्तन आघाडी म्हणजे आम्ही केलेली आघाडी नाही आहे, ती सर्वसामान्य जनतेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आघाडी होईल. आणि ती एकदा ताकदीने लढल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला त्याचं उत्तर रिझल्टमध्ये तुम्हाला दिसेलच. सर, कर्जतच्या जनतेची ही मागणी म्हणता बरोबर आहे, अगदी खरं आहे. हे चित्र अगदी खालापूर खोपरीमध्ये आहे ना? जेव्हा आम्ही विधानसभेमध्येच ही आघाडी करत आहे, फक्त तिकडचं खालापूरचं असं एक खालापूरच्या काही भाग उरण मतदारसंघामध्ये गेलेला आहे. आमच्याकडे तसं बोललं तर एकच जिल्हा परिषद तशी आहे, आत्तरगाव. बाकी चौकचा अर्धा भाग ती एक जिल्हा परिषद आहे, सावरोलीची ती एक जिल्हा परिषद आहे, म्हणजे ते पण एक पंचायत समिती तिकडे गेलेले. ही अशी रचना आहे. पण याच्यामध्ये खालापूर असेल, कर्जत असेल, प्रत्येक ठिकाणी आघाडीच्या माध्यमातूनच पुढे जाऊ. पण अजून त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा आज तरी या ठिकाणी नाही. निष्ठावान शिवसैनिक यावेळी तुमच्या भाषेत तुम्ही यांना डोपलीकडे म्हणता, त्याने यावेळी जागा दाखवून घेणार आहे. पण निष्ठावंत सैनिक आज पण या मतदारसंघात तसाच आहे. बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा माणूस, उद्धव साहेबांच्या पाठीशी, जे बाळासाहेब सांगून गेले की तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे राहा. आजही 50,000 मतं या मतदारसंघामध्ये तशीच त्या ठिकाणी आहेत. हे या विधानसभेला तर त्यांनी दाखवून दिलेले आहेत. आणि जेव्हा सगळेच जण आपण एकत्र येऊन काम लढतो तेव्हा अजून ताकद ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार होत असते. आणि मग पंचायत समिती, ZP, नगरपालिका या ठिकाणी चांगल्या ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाऊ. परिवर्तन आघाडी घडली तर कर्जत नगर परिषदेमध्ये अशी मागणी आहे, परिवर्तन आघाडी घडावी असं आपलं म्हणणं आहे. परंतु आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर गारे हे बोलताना एक बोलले की आम्ही महायुतीमध्ये, त्यांची जी महायुती आहे तर ते महायुतीमधून लढणार, जे सोबत येतील महायुतीमधले पक्ष त्यांना घेऊन लढणार. पण इतरही पक्षांनी समजा आम्हाला पाठिंबा दिला का, इतरही पक्ष आमच्यासोबत आले तर शिवसेना उबाटा गटाचे आपण प्रमुख आहात, तर आपण तसा प्रयत्न करणार का की त्यांच्यासोबत लढाई लढायची? तेव्हा महाविकास आघाडीमध्ये आमचे जे घटक आहेत ते आमच्याबरोबरच आहेत. भले ते काही जे मतदारसंघामध्ये तसं बोललो तर काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, शिका पक्ष, जे काय आहे आमच्या महाविकास आघाडी म्हणून जे आहेत ते आमच्याबरोबर आहेतच. पण आता उद्या तुम्ही जे परिवर्तन आघाडीमध्ये जे असतील महायुतीमध्ये कोण, जर तुमचा सुधागरे भाऊ यांचा राष्ट्रवादी असेल या अजून कोण येत असेल तर त्यांना पण आम्ही एकत्र घेऊन परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी नक्कीच समोर जाऊ.